book. To book. Oh my goodness. Oh my goodness. God. This is awesome. हॅलो एव्हरीवन. सो आज मी काहीतरी एक्सपेरिमेंटल रेसिपी बनवायचं ठरवलं आहे. सो मी विचार केला की काहीतरी एक्सपेरिमेंट करतोय तर तुमच्यासोबत शेअर करूयात. सक्सेसफुल झाला तर ये आणि नाही झाला तरी ओके, इट्स अन एक्सपेरिमेंट. सो लेट्स सी. आणि मला माहिती आहे काहीतरी भारी होणार आहे आणि मी एक्सपेरिमेंट करणार आहे इडलीपासून. माझ्याकडे लेफ्ट ओव्हर इडली आहे, खूप सारी इडली आहे आणि मी आता विचार करते की काय करायचं. सो लेट्स सी आपण काहीतरी करूयात. कडे ह्या एवढ्या राहिलेल्या इडल्या आहेत. सो मी विचार केला आहे की ह्यांना यूज करून मी काहीतरी एक एक्सपेरिमेंटल डिश बनवते जेणेकरून माझं पोट भरेल. त्यासाठी आता इथे डाळ घेतलेली आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे, गरम मसाला, सांबार मसाला, हे 2 टोमॅटो आणि 1 कांदा. आणि कांदा टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मला जास्त टोमॅटो हवा आहे सो मी जास्त टोमॅटो आणि कमी कांदा घेतला आहे. आणि याच्यात काहीतरी आता थोडंफार अजून ॲड करून आपण काहीतरी जुगाड करूया. चढा. सो आता मी कांदा चिरून घेतले. कांदा मी असा उभा उभा चिरून घेणार आहे. सो मी इथे कांदा, खूप सारा टोमॅटो आणि कोथिंबीरसुद्धा चिरून घेतली आहे. आणि आता मी डायरेक्ट ह्या कुकरमध्ये हे सगळं टाकणार आहे. फोन गेस की मी कुकरमध्ये आपण सांबार कसं बनवतो तसंच काही फार, पण द ट्विस्ट इज की मी डाळ घेणार आहे, फोडणी देणार आहे, खूप सारं पाणी टाकणार आहे, त्यात डायरेक्ट सगळ्या इडल्या टाकणार आहे लेफ्ट ओव्हरवाला आणि डायरेक्ट शिट्ट्या करणार आहे. सो मी करते आहे, बघू आता कसं होतं आहे. दुसरी डाळ घेतली होती, ही ॲक्च्युअलवाली तूर डाळ आहे. तूर डाळ घेणार आहे मी, तूर डाळ. ओके. आणि मस्तपैकी गरम गरम तेलावरती मी फोडणी केली आहे. फोडणीमध्ये जिरं, मोहरी, हिंग, हळद, त्यानंतर मस्तपैकी उभा चिरलेला कांदा, टोमॅटो सगळं एकदम मस्तपैकी सॉटे करून घेतलं. त्याच्यात सगळे मसाले टाकले, म्हणजे सांबार मसाला, गरम मसाला आणि तिखट, हळद, मीठ सगळं टाकलं. मग खूप सारी कोथिंबीर टाकली, ते टाकलं, ते मिक्स 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 केलं. मीठ टाकलं, डाळ टाकली, साखर टाकलं आणि सगळं मिक्स मिक्स करून सॉटे केलं. मी ते सगळं मिक्स करून एक असं सांबार टाईप्स बनवलं आहे. ज्या इडल्या आहेत त्या मी ह्याच्यात डायरेक्ट टाकणार आहे आणि मग शिट्ट्या करून घेणार आहे. टू बुक बुक टू बुक टू बुक टू बुक टू बुक. सो मी अशा इडल्या इथे ह्या टाकून घेतल्यात आणि मला असं वाटतं की एवढं पाणी इनफ आहे. सो आता मी शिट्ट्या करून लेट्स सी काय होतं आहे आता याचं. आय डोंट नो हे कसं होणार आहे, काय होणार आहे, बट मला आतून फिलिंग आहे की हा एक्सपेरिमेंट माझा सक्सेसफुल होणार आहे. तुम्हाला काय वाटतं आहे? सो मला खूप भूक लागली आहे म्हणून मी इडली फ्राय करून घेतली आहे. शिट्ट्या होतात, तो शिट्टी झाली आहे आणि 2 इडल्या साईडला ठेवलेला, त्याची इडली फ्राय केली आहे मी. आता इडली फ्राय सॉस. सो हा जो टाईम असतो ना घरी, असा एकटी कोण नसते, माझ्या मी टाईममध्ये, पीसमध्ये, माझ्या स्पेसमध्ये, तर मला खूप छान छान वाटतं कधी कधी असं एकटं राहायला. आणि असंच काहीतरी मग माझं एक्सपेरिमेंट चालू असतात. आणि आता ही जी डिश आहे ती झाली आहे. मी ऑलरेडी जी इमॅजिन केली आहे त्यासाठी मी अशी ही प्लेट आणि स्पून घेऊन आली आणि होपफुली आत तसं काहीतरी झालेलं असावं. सो या बघूयात आपण की आत कसं काय आहे विषय. Oh my goodness. Oh my goodness. Wow. ओके वेट तुम्हाला दाखवायचं राहिलं, दाखवते. आणि आतमध्ये असं झालेलं आहे. ओ माय गॉड, कसलं भारी दिसतंय. ओके, नाव आय विल टेस्ट इट की कसं झालं आहे. हे खूप खतरनाक लागतंय. आय न्यू इट. मला माझ्या कुकिंग स्किलवरती खूप जास्त कॉन्फिडन्स आहे आणि हे खूप टेस्टी लागतंय. सो तुमच्यासाठी पण टाडा.
एन्जॉय. चुम्मा लागतं आहे. सो तुम्हाला पण जसं काही इडल्या राहिल्या असतील, सांबार नसेल आणि पटकन क्विकमध्ये करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता ॲक्च्युअलमध्ये. आणि मला खूप मजा आली. आता मस्तपैकी खाणार, मूवी बघत बसणार. अँड आय लव्ह माय अलोन पीसफुल टाईम. असंच टाईमपासमध्ये काहीतरी केलं नाही तुमच्यासोबत शेअर केलं याचा मला आनंद आहे. तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता डेफिनेटली. बाय. कसं वाटलं सांगा.